आजच्या व्हिडिओमध्ये आपण समग्रलक्षी अर्थशास्त्राची व्याप्ती पाहणार आहोत। समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये कोणकोणत्या विषयांचा अभ्यास केला जातो हे पाहणे म्हणजेच समग्रलक्षी अर्थशास्त्राची व्याप्ती पाहणे होय। समग्रलक्षी अर्थशास्त्राची व्याप्ती पाहत असताना अनेक मुद्द्यांचा विचार आपल्याला करावा लागणार आहे। त्यातला पहिला मुद्दा आहे उत्पादन, रोजगार आणि उत्पन्न सिद्धांत। समग्रलक्षी अर्थशास्त्रात उत्पादन, रोजगार व उत्पन्न सिद्धांताचा अभ्यास केला जातो। उत्पादनावर रोजगार पातळी अवलंबून असते व रोजगार पातळीवर लोकांचे उत्पन्न, पर्यायाने राष्ट्रीय उत्पन्न अवलंबून असते। देशातील उत्पादन हे पूर्ण रोजगाराच्या पातळीला होणे आवश्यक असते। पूर्ण रोजगार याचा अर्थ देशातील सर्व साधन संपत्तीचा कार्यक्षम आणि पर्याप्त उपयोग हा झाला पाहिजे। या पूर्ण रोजगार याचा अर्थ देशात जेवढी जमीन असेल त्या सर्व जमिनीची वर लागवड झाली पाहिजे। देशात जेवढे श्रमिक असतील त्या सर्व श्रमिकांना काम मिळालं पाहिजे। त्याचप्रमाणे देशातील सर्व यंत्रसामुग्रीचा, भांडवलाचा उत्पादनासाठी वापर झाला पाहिजे, तरच पूर्ण रोजगार पातळीला उत्पादन झाले असे म्हणता येते। मात्र उत्पादन घटकांचा वापर योग्य आणि पर्याप्त कार्यक्षम होणे आवश्यक असते। देशातील काजूच्या लागवडीसाठी योग्य असलेल्या जमिनीवर काजूचीच लागवड झाली पाहिजे, तेथे ज्वारी पेरता कामा नये। तसेच तज्ज्ञ डॉक्टरचा वेळ रुग्णालयात रुग्णांची सेवा करण्यातच गेला पाहिजे। त्याने शाळेत जाऊन मुलांना शरीरशास्त्र शिकवणे किंवा व्यायाम शिकवणे हे चुकीचे आहे, हे योग्य नाही। ज्यावेळेस देशातील उत्पादन घटकांचा वापर कार्यक्षम आणि पर्याप्तपणे केला जातो तेव्हाच देशातील उत्पादन महत्तम झाले असे म्हणता येते। दुसरा मुद्दा आहे उपभोग व गुंतवणूक सिद्धांत। समग्रलक्षी अर्थशास्त्रात किंवा स्थूल अर्थशास्त्रात उपभोग आणि गुंतवणूक सिद्धांताचाही अभ्यास केला जातो। लोक आपले उत्पन्न एकतर उपभोग्य वस्तूंवर किंवा भांडवली वस्तूंमध्ये गुंतवित असतात। आज त्यांनी आपले उत्पन्न भांडवली वस्तूंमध्ये गुंतविले तरी भविष्यकाळात उपभोग्य वस्तूंचे उत्पादन करण्यासाठी भांडवली वस्तू महत्त्वाच्या असतात। याचाच अर्थ भविष्यातील उपभोग्य वस्तूंचे उत्पादन हे आज केल्या जाणाऱ्या भांडवली वस्तूंच्या गुंतवणुकीवर अवलंबून असते आणि गुंतवणुकीतील वाढीमुळे रोजगारात वाढ होते, उत्पादनात वाढ होते, लोकांच्या उत्पन्नात वाढ होते आणि उत्पन्नातील वाढीमुळे पुन्हा उपभोग खर्च वाढतो। उपभोग खर्च वाढल्यामुळे मागणी वाढते, मागणीतील वाढीमुळे उत्पादन वाढतं आणि असं हे चक्र चालू असतं। आणि म्हणून समग्रलक्षी अर्थशास्त्रात उपभोग व गुंतवणूक सिद्धांताचा अभ्यास होत असतो। लोकांनी केलेली गुंतवणूक ही महत्त्वाची असते। ते उपभोग्य वस्तूंमध्ये गुंतवणूक करतात का भांडवली वस्तूत करतात हे महत्त्वाचे नाही, तर गुंतवणूक ही महत्त्वाची असते। समग्रलक्षी अर्थशास्त्राच्या व्याप्तीचा तिसरा मुद्दा म्हणजे किंमत सिद्धांत। तर समग्रलक्षी अर्थशास्त्रात किंमत सिद्धांताचा अभ्यास केला जातो। किंमत सिद्धांतात किमतीत का बदल होतो, चलनवाढ व चलन संकोचाची किंवा तेजीची किंवा मंदीची परिस्थिती का आणि कशामुळे निर्माण होते, चलनवाढ व चलन संकोचाचे अर्थव्यवस्थेतील विविध क्षेत्रांवर, विविध घटकांवर कसे परिणाम होतात, या अवस्था चलनवाढीची आणि चलन संकोचाची अवस्था टाळता येतात का, इत्यादी बाबींचा अभ्यास हा समग्रलक्षी अर्थशास्त्रातील किंमत सिद्धांत ह्या भागात केला जातो। पैशाची मागणी आणि पैशाचा पुरवठा यावर सर्वसामान्य किंमत पातळी अवलंबून असते। तर पैसा हा विविध प्रकारची कार्य करत असतो। त्यामध्ये विनिमय माध्यम, मूल्यमापन, मूल्यसंचयन, कर्ज देण्या घेण्याचे व्यवहार इत्यादी महत्त्वाची कार्य आपल्याला पैशाची सांगता येतात। या सर्व कार्यांसाठी लोक पैशाची मागणी ही करत असतात। जर
पैशाची मागणी ही पैशाच्या पुरवठ्यापेक्षा कमी जास्त झाली तर किंमत पातळीमध्ये बदल होतो. पैशाच्या पुरवठ्यात जर वाढ झाली तर लोकांच्या हातात जास्त पैसा येऊन ते वस्तूंची मागणी वाढवितात आणि त्यातून किंमत पातळीत वाढ होते. या उलट पैशाच्या पुरवठ्यात घट झाल्यास किंमत पातळीत घट होते. किंमत पातळीमध्ये का बदल होतात, किती प्रमाणात होतात याचा अभ्यास किंमत सिद्धांतामध्ये होत असतो. तर पैशाच्या पुरवठ्यातील बदलानुसार किंमत पातळी ही बदलत असते. पुढील प्रकरणात याचा आपल्याला सविस्तर अभ्यास करावायचा आहे की चलन परिमाण वाढलं किंवा पैशाचा पुरवठा वाढला की लोकांच्या हातात जास्त चलन येऊन ते मागणी वाढवतात आणि मागणीच्या तुलनेने पुरवठा वाढत नाही आणि त्यामुळे किमती ह्या वाढत असतात. पुढचा समग्रलक्षी चौथा समग्रलक्षी अर्थशास्त्राच्या व्याप्तीचा मुद्दा आहे व्यापार चक्र सिद्धांत. तर अर्थव्यवस्था कोणतीही असो, विकसित असो, अविकसित असो, विकसनशील असो, त्या अर्थव्यवस्थांना तेजीमंदीच्या व्यापार चक्राला हे तोंड द्यावंच लागत असतं. कारण किमती ह्या नेहमीच स्थिर असतात असं नाही, तर त्यामध्ये बदल होत असतात. कधी किमती वाढत असतात तर किमती कधी कमी होत असतात. पण मर्यादेपेक्षा किमती वाढणं किंवा मर्यादेपेक्षा किमती कमी होणं हे उत्पादकांच्या त्याचप्रमाणे ग्राहकांच्या दृष्टीने सुद्धा धोक्याचं असतं, चुकीचं असतं आणि त्यासाठी किमती या स्थिर असणं गरजेचं असतं. किमती जर मर्यादेपेक्षा जास्त वेगाने वाढू लागल्या तर लोकांना त्यांच्या जीवनावश्यक गरजासुद्धा भागवणं अशक्य होतं. त्यांचा राहणीमानाचा दर्जा खालावतो. या उलट किमती मर्यादेपेक्षा कमी झाल्या तर उत्पादकांना तोटा सहन करावा लागतो, कारण त्यांना नफा कमी मिळतो आणि त्यामुळे ते उत्पादन कमी करतात, कर्मचारी कपात करतात आणि त्यामुळे रोजगारात घट होऊन अर्थव्यवस्थेमध्ये बेरोजगारीची परिस्थितीही निर्माण होत असते. तर अशा रीतीने किमती मर्यादेपेक्षा वाढणं किंवा किमती मर्यादेपेक्षा कमी होणं हे धोक्याचं असतं. विक्रेते आणि ग्राहकांच्या दृष्टीने ते चुकीचं असतं आणि म्हणून किमती ह्या वाजवी असाव्यात. तर किमतीत वारंवार का बदल होतात, ही किंमत वाढ टाळता येते का? आर्थिक स्थैर्य कसे निर्माण करता येईल, आर्थिक स्थैर्य निर्माण करण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात, या प्रश्नांची उत्तरे समग्रलक्षी अर्थशास्त्राच्या व्यापार चक्र या सिद्धांतात मिळतात. पाचवा मुद्दा आहे आर्थिक वृद्धी सिद्धांत. समग्रलक्षी अर्थशास्त्रात आर्थिक वृद्धीच्या सिद्धांताला अधिक महत्त्व दिले जाते. कारण अर्थव्यवस्था कोणतीही असो, आर्थिक विकासाचा दर उंचावण्यासाठी, आर्थिक विकासाच्या दरात वाढ होण्यासाठी ती प्रयत्न करत असते. अविकसित किंवा विकसनशील अर्थव्यवस्था या आर्थिक विकासाचा दर उंचावण्यासाठी प्रयत्न करतात. तर ज्या अर्थव्यवस्थांचा विकास झालेला असतो अशा विकसित अर्थव्यवस्था आर्थिक विकासाचा दर टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करत असतात. जगातील सर्वच अर्थव्यवस्थांचा विकास सारख्याच वेगाने होत नाही. काही अर्थव्यवस्थांचा विकास वेगाने होतो तर काही अर्थव्यवस्थांचा विकास मात्र वेगाने होत नाही, संथपणे होत असतो. काही अर्थव्यवस्था मागासलेल्याच राहतात. काही अर्थव्यवस्थांची उत्पादन क्षमता वेगाने वाढते तर काहींची मुळीच वाढत नाही. असे का होते? यासारखे प्रश्न हे ॲडम स्मिथ, की ज्याला आपण अर्थशास्त्राचा जनक म्हणतो, तर त्याच्यापासून आजपर्यंतच्या अनेक अर्थतज्ज्ञांना भेडसावत आहे. कारण जर आपण अर्थव्यवस्थांचा अभ्यास केला तर आपल्याला असं दिसतं की ब्रिटनमध्ये लोकसंख्या ज्या दराने वाढली त्यापेक्षा तेथील स्थूलराष्ट्रीय उत्पादनात वेगाने वाढ झाली आणि म्हणून ब्रिटनची अर्थव्यवस्था वेगाने प्रगतीपथावर गेलेली आहे. पण भारताची अर्थव्यवस्थेत मात्र तसं झालं नाही. भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये
लोकसंख्या वाढीचा वेग हा जास्त होता, त्या तुलनेने स्थूल राष्ट्रीय उत्पादनातील वाढ ही कमी पडली आणि म्हणून भारतीय अर्थव्यवस्थेचा विकासाचा दर हा कमी राहिला आहे. अशा रीतीने काही अर्थव्यवस्थांच्या विकासात अडथळे निर्माण होतात आणि त्या अडथळ्यांमुळे ह्या अर्थव्यवस्थांचा विकास हा वेगाने होत नाही, त्यांचा विकास संथगतीने होतो आणि म्हणून आपल्याला सर्व अर्थव्यवस्थांचा विकास हा सारख्याच वेगाने होत नाही असे दिसून येते. तर आर्थिक वृत्ती सिद्धांतामध्ये अर्थव्यवस्थेचा विकासाचा वेग वाढवण्यासाठी काय केलं पाहिजे, कोणती धोरणं राबवली पाहिजे, निर्माण होणारे अडथळे समस्या या कशा दूर केल्या पाहिजे याचा अभ्यास हा आर्थिक वृद्धी सिद्धांतामध्ये होत असतो. समग्रलक्षी अर्थशास्त्राच्या व्याप्तीचा पुढचा आणि 6वा मुद्दा म्हणजे विदेश व्यापार सिद्धांत. तर विदेश व्यापार यालाच परकीय व्यापार, आंतरराष्ट्रीय व्यापार, परराष्ट्रीय व्यापार असेही म्हणतात. तर वर्तमान काळात जागतिकीकरण आणि उदारीकरणाच्या धोरणामुळे जगातील राष्ट्र ही एकमेकाच्या जवळ आलेली आहे. आंतरराष्ट्रीय व्यापारात वाढ होत आहे, पण काही वेळेला आंतरराष्ट्रीय व्यापाराचे अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणामसुद्धा होत असतात. इतर राष्ट्रांशी व्यापार करताना या परिणामांची दखल ही घेणं आवश्यक असतं. तर विदेश व्यापार सिद्धांतामध्ये अनेक गोष्टींचा अभ्यास केला जात असतो, अनेक गोष्टींचा विचार होत असतो. त्यामध्ये आयात निर्यात, व्यवहार तोल, आंतरराष्ट्रीय किमतीच्या हालचाली, विदेशी मदत, विदेशी व्यापार धोरण, परकीय कर्ज व समस्या अशा अनेक बाबींचा विदेश व्यापार सिद्धांतामध्ये अभ्यास होत असतो. कारण विदेश व्यापारामुळे जरी किंमत स्थैर्य प्रस्थापित होत असलं, किंमत समानीकरण होत असलं तरीसुद्धा त्याचे अनेक तोटेसुद्धा आहेत. कारण जर आपली आयात ही निर्यातीपेक्षा जास्त असेल तर त्या देशासमोर प्रतिकूल व्यवहार तोलाचा प्रश्न हा निर्माण होत असतो आणि प्रतिकूल व्यवहार तोलाचा प्रश्न मिटण्यासाठी तेवढे परकीय चलन त्या देशाला मिळवणं गरजेचं असतं आणि त्यासाठी आयातीबरोबरच निर्यातीत वाढ होणं गरजेचं आहे. आणि जी राष्ट्र विकसनशील असतात, अविकसित असतात, त्यांना तर विदेश व्यापार करत असताना, विदेश व्यापारात सहभागी होत असताना अनेक बाबींची काळजी घ्यावी लागत असते. कारण विकसनशील राष्ट्रांची आणि अविकसित राष्ट्रांची आयात ही केव्हाही विकसित राष्ट्रांच्या तुलनेनं जास्त असते आणि त्या तुलनेने त्यांची निर्यात ही कमी असते आणि त्यामुळे त्यांचा व्यवहार तोल हा प्रतिकूल असतो आणि म्हणून त्यांना व्यवहार तोलातील प्रतिकूलता जास्त वाढणार नाही याची दक्षता ही बाळगावी लागत असते. पुढचा आणि शेवटचा मुद्दा म्हणजे विभाजनाचा सिद्धांत. समग्रलक्षी अर्थशास्त्राच्या व्याप्तीचा हा शेवटचा मुद्दा आहे की विभाजन सिद्धांत. देशातील राष्ट्रीय उत्पन्नाचे वाटप कसे झाले आहे, ते समप्रमाणात आहे की विषम प्रमाणात आहे याचा अभ्यास विभाजनाच्या समग्रलक्षी सिद्धांतात केला जातो. तर देशातील राष्ट्रीय उत्पन्नाचं वाटप कसं झालं आहे हा प्रश्न अविकसित अर्थव्यवस्थांप्रमाणेच विकसित अर्थव्यवस्थांसमोरसुद्धा असतो. एक वेळ दारिद्र्याचा प्रश्न विकसित अर्थव्यवस्थांसमोर नसतो, पण आर्थिक विषमतेचा प्रश्न मात्र विकसित अर्थव्यवस्थांसमोर असतो. कारण देशातील राष्ट्रीय उत्पन्नाचं वाटप समान करण्याचा कितीही प्रयत्न केला तरीसुद्धा ते उत्पन्न सर्व लोकांमध्ये सारख्याच दराने, सारख्याच प्रमाणात वाटलं जात नाही. साम्यवादी अर्थव्यवस्थांच्या अनुभवावरून आपल्याला लक्षात येतं की त्यांनी उत्पन्न समानीकरणाचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यासाठी त्यांनी साम्यवादी अर्थव्यवस्थेचा स्वीकारसुद्धा केला होता. पण शेवटी त्या अर्थव्यवस्थांना उत्पन्न समानीकरणामध्ये अपयश आलं आणि साम्यवादी अर्थव्यवस्थेचं स्वप्न त्यांनी सोडून दिलेलं आपण आज बघत आहोत. तर अशा रीतीने राष्ट्रीय उत्पन्नाचं वाटप समान करण्याचा प्रयत्न हा प्रत्येक देशाकडून होत असतो. त्यासाठी करविषयक, खर्चविषयक धोरणाची अंमलबजावणी केली जात असते. कारण राष्ट्रीय उत्पन्नाचं वाटप जर असमान झालेलं असेल
तर त्या देशामध्ये आर्थिक विषमता ही जास्त असते. आर्थिक विषमता जास्त असणं याचा अर्थ त्या देशातील गरीब लोकांचं प्रमाण जास्त असणं, दारिद्र्याचं प्रमाण जास्त असणं आणि मग अशा देशांना, अशा अर्थव्यवस्थांना दारिद्र्य निर्मूलनासाठी कल्याणकारी योजनांवर फार मोठ्या प्रमाणावर खर्च करावा लागतो. म्हणजेच अनावश्यक कारणासाठी अशा अर्थव्यवस्थांचा पैसा खर्च होतो. आवश्यक कारणासाठी किंवा विकासात्मक बाबींवरती अशा अर्थव्यवस्था खर्च करू शकत नाही. पर्यायाने अशा अर्थव्यवस्थांचा विकासाचा दर हा खाली राहत असतो, निम्न राहत असतो आणि म्हणून प्रत्येक अर्थव्यवस्था किंवा प्रत्येक देश उत्पन्नातील जी दरी आहे, आर्थिक विषमता जी आहे ती कमी करण्याचा प्रयत्न करत असतं आणि त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची धोरणं ही राबवली जात असतात. तर अशा रीतीने समग्रलक्षी अर्थशास्त्राची व्याप्ती आपल्याला विविध मुद्द्यांवरून अभ्यासताही येत असते.